देखो ना गाइस, देखो ना कैसा है ये ट्रैफिक गाइस, देखो ना. अरे दीदी लय डेंजर चालवत आहेत गाइस. देखो ना गाइस, देखो ना ये ट्रैफिक को, देखो ना. या हिरोनी बाईक काढून ठेवली आहे. सो हॅलो गुड मॉर्निंग. आणि मला पण नाही माहीत आता कुठला डे चालू आहे. 81 चालू आहे, 82 चालू आहे, 83 चालू आहे, मला पण नाही माहीत, बट चालू आहे. आणि हा आपला डेली आहे, डेली कम्यूट टू ऑफिस टू घर, घर टू ऑफिस. आणि एन्जॉय करा पूर्ण रॉ व्हिडिओ, काही कट नाही, काही नाही. जे ओरिजिनल आहे तो ओरिजिनल आहे, तर एन्जॉय करा. स्ट्रगल. सो एन्जॉय. गुड मॉर्निंग. कोल्ड स्टार्ट झालेली आहे, तर अजून काही टेन्शन नाही. आता नुसतं ग्लव्स घालायचं नाही, कल्टी. मला असं का वाटतं की आज आपल्याला थंडी खूप लागणार आहे. कुठून लाईट चालू झाली? ओके चला. फोन घेतला आहे, वॉलेट हे आहे, ID कार्ड पण आहे, सगळं आहे, लॅपटॉप आहे, सगळे. देन चलो. मला नाही माहीत व्ह्यू, प्लीज हेल्प मी विथ द व्ह्यू. ओके एक मिनिट, याला मेन तर याला टाईट करू. चला. आणि हा आपला रोजचा रोज. साला कसला फॉग झाला आहे. मला असं का, माझा हेल्मेट म्हणून वास का येतोय? सिरियसली माझ्या हेल्मेट म्हणून वास येतोय. कसला येतो ते नाही माहीत, पण येतोय कसला तर. बघू का मी एवढं असं हा हा हू हू करत होतो त्यामुळं. ब्रो आता कसं आहे की आपण काय ठरवलं आहे की आपण बुलेटवरतीच नुसतं ऑफिसला जायचं. कारण की कसं आहे की आपण वीकेंडला तर आपण जातो याला काय आपल्या राईडला यायला जातो बघायचं. नाही तर महिन्यातून 2 वेळा त्या बाईकनी, 4 वेळा या बाईकनी. कारण की आपल्याला किती आठवड्यात, महिन्यात 4 आठवडे तर असतात. 4 आठवड्यामध्ये मग वी हॅव टू सी. 4 आठवड्यामध्ये 6 वेळा त्या, 2 वेळा या बाईकवर, नाही 6 वेळा या बाईकवर, 2 वेळा त्या बाईकवर. तसं करायला लागणार आहे. ब्रो मागे बघ रे बाबा, कारण की हे वाले डेंजर असतात. आणि आता ऑलमोस्ट किती वाजलेत, 1 मिनटं, ऑलमोस्ट 7:15 झालेत. 7:15ला आपण निघालो आहे घरातून. तर आता आपण 7 म्हणजे 8 वाजेपर्यंत आपण पोचतो. बघितलं का, बाईकवर मी 45 नाही तर 1 मिनटात मी आरामात पोचतो. आणि हेच मी अगर ट्रेनमध्ये गेलो ना 2 तास. दॅट इज टू हॉरिबल. तर त्यामुळं मी हे केलं की जरासं टाईम वाचवण्यासाठी, टाईम वाचवण्यासाठी पण आपण हे केलं की बाईकवर हे करू जरा. आणि कसं आहे की रोज एक कॉन्टेंट पण बनत जाईल ना बाईकवर. रोज आपण हे करा. अगर 2 दिवसापासून जास्त एक्सटेंड झालं ऑफिसला यायचं तर असं होईल की लाईक तर मी ट्रेनने जाईल, नाहीतर आपण बाईकच आपल्यावर आहे. वाव. मधल्याने हेल्मेट घातलं आणि बाकी सगळ्यांनी विदाऊट हेल्मेट चाललेत. असे सी लोक असतात ते बघा, झेप्टोवाले. असे सी लोक असतात की दे डोंट केअर रूल्सच्या हिशोबाने. काल पण तसंच झालेलं पनवेलमध्ये. एक म्हणजे एका बाईकवरतून लोक पडलेले. रिक्षा रॉंग साईडने येत होती आणि तो बाईकवाल्यावरती डायरेक्ट त्यांनी हे घातली, काय आपली रिक्षा. तर ते ऑंग साईड येऊन असं आपटलं. ती मुलगी अशी रडत होती ना यार. इट फील सो बॅड की
तुम्ही नुसतं 4 का 10 रुपयाच्या पेट्रोलसाठी एकाचा जीव जातोय रॉंग साईडने जाऊन, नुसतं 4 रुपयाच्या पेट्रोलनी, 4-5 रुपयाच्या पेट्रोलनी. नाहीतर असं तर तुम्ही किती वेळात हे करत असता, बिना मतलबमध्ये गाड्या फिरवत असता. सिरियसली मला तेच वाटतं की लाईक लोक बिना मतलबमध्ये केवढे गाड्या फिरवतात, नुसतं राऊंड मारायचं, चिल मारायचं, हे मारायचं. त्यावेळेस का नाही वाटत की आपल्याला पेट्रोल वाचवायला गेलं, आपण जास्त नको फिरायला. आणि साला रॉंग साईडनी काय येत होता, कारण की त्याला एक 100 मीटर पुढं जाऊन त्याला युटर्न मारायचा होता. त्यामुळं आणि त्याला तो युटर्न नाही मारायचा होता, त्यामुळे त्यांनी रॉंग साईडनी घातली शर्ट. तो येईच आहे. चला आरामात चालू, आपल्याकडे काय गेअर नाही आहेत. मला आता नवीन जॅकेट घ्यायला लागणार. आता पैसे हर महिने 2-2 हजार मला साईडमध्ये ठेवावं लागणार आहेत पुढचे 6 महिने. तर 2 हजार करत आपले 12,000 होऊन जाईल. मग त्या 12,000च्या मग आपण कुठला रायडा नाही तर कुठला तर एक चांगला जॅकेट घ्यायचा. कारण की काय झालं की माझे आजचे जेवढेही हे आहेत ना, काय आपले जे काय बोलतात त्याला प्रोटेक्टिव्ह ते फोम ते असतं, शिल्ड असते, ती सगळी हे व्हायला लागली, काय क्रॅक व्हायला लागलेत. एवढ्या आता झाले त्याला 3 वर्ष वापरून, तर त्याचं सगळं आता क्रॅक व्हायला लागलं. तर आता ते क्रॅक झाल्यानंतर आता बघायचं आता कसं करायचं त्याला. का मला विचारायला लागेल की जी वॉरंटी तर त्याची आता बघायला लागेल. वॉरंटी कशी की त्याची नुसतं झिप आणि ह्याच्यावरती आहे. ह्याला मी झिप ह्याच्यावरती पण मी देऊ शकतो ॲक्च्युली. काय आपल्या काय बोलतोय, जास्त नो घाई, या स्पीडवरती 50च्या स्पीडवरती जायचं, जास्त काही नाही. आज ॲक्च्युली गर्दी आहे. लास्ट व्हिडिओपेक्षा आजच्या ह्याच्यात खूप गर्दी आहे. सो लेट्स सी. भाई ओ माय गॉड भाई, असे कसे रस्ते बनवतात यार हे लोक. सो लेट्स, आपलं चालू आहे ना. मला नाही माहीत आता किती रेकॉर्ड झाले आणि काय रेकॉर्ड झाले, कुठला अँगल रेकॉर्ड झाले तो पण नाही माहीत मला. सो प्लीज बी विथ मी. भाई तुला वाटतंय का मी बुलेट घेऊन असं एकदम सारखनी पळणारे करून तू मला इथं डिमफुल मारतोय? डू यू फील असं नाही होणार आहे. सो राईट. भाई नेहमी आहे ना राईट बीट मारताना ना मागे पण बघत जावा. कळालं की तुम्ही सँडविच झाल्या 2 गाड्यांच्या मध्ये. ओ माय गॉड. चलो देन भेटू पुढं. काय तर असं अमेझिंग काय तर असेल तर आपण परत हे करू. आता तर काय नाही आहे, बट काय तर अमेझिंग असेल तर आपण परत भेटू. देन चलो. मी तुम्हाला बोलू ना एक गोष्ट. इफ तुम्ही ना बाईक 60च्या स्पीडवर चालवता ना, भाई कशासाठी KTM कधीतरी तू मरणार, लक्षात ठेव. KTM कधीतरी मरणार. हे बघ गावठी. एवढे चांगल्या बाईक घ्यायचे आणि हेल्मेट उघडून थुकायचं आणि त्यात भोंग परत गावठी. मी बोलू ना लाईक आता आज मला बघायचं आहे की भाई 60च्या स्पीडवरती पण जाऊन आपण किती हे करू शकतो. सिरियसली आता पण मी 60च्या वर गेलो नाही आहे, बट 60च्या वर अरे काय सिनरी आहे. 60च्या वर जायचंच नाही मला यावेळेस. लाईक आय वॉन्ट टू सी की कसं जातं आहे, म्हणजे किती टाईम लागतो पोचायला. की एका नॉर्मल स्पीडमध्ये आपण गेलो 60-70च्या स्पीडवर
की किती वेळ लागतो. आपण 7:15ला निघालेलो, 7:30 पण नाही वाजलेत आणि आपण आता पाम बीचवर म्हणजे इथं आहे. 15 मिनिट्स इज ओके. तर आता बघायचं आता पुढं कसं आहे. 60च्या पुढं आय रिली वॉन्ट की मला नाही हे करायचं, स्पीड जास्त नाही पळवायची. कारण की ॲट द एंड बाईक ॲव्हरेज पण तेवढंच देणार. पळून काय होणार, मी जास्त 5 मिनटं आधी पोचणार. सिरियसली पळून मी याला काय आपल्या 5 ते 6 मिनटं आधी पोचेल. मी बघितले तुम्ही किती गाडी पळवा, ॲट द एंड तुम्ही 5 का 6 मिनटं आधीच पोचता. सो लेट्स सी कसं आणि कुठं पण आपण पोचतो आणि किती वाजेपर्यंत पोचतो ते मेन आहे. हां काय दिसतं यार, काही वर्षानंतर आता 1-2 वर्षानंतर हे पण सगळे इथं बिल्डिंग दिसणार. एअरपोर्टच्या याच्यामुळे ना सगळे बिल्डिंगनी भरून जाणार आहे इथं, ऑल बिल्डिंग. एकदा एअरपोर्ट फुल ऑन फ्लेज चालू होते, कारण की आता हे सगळे हिरवीगार झाडी बिडी दिसत आहेत, एकदम सपाट होऊन जाणार. सगळं डोंगर बिंगर जो मानपूरच्या इथं जो डोंगर आहे तो सगळा सपाट होणार, सगळा. काही त्या साईडला तर टावर आहेच मानपूरच्या एकदम एंडमध्ये, तर सगळं सपाट होऊन जाणार, सपाट ॲज फक. आणि त्याच्यानंतर आपण ऑक्सिजन टँकवर चालणार. सिरियसली काही वर्षानंतर हे तो नवीन बिझनेसच चालू करायला पाहिजे, ऑक्सिजन टँकचा. कारण की एवढं पोल्युशन आणि हे होणार आहे ना भाई, की ऑक्सिजन टँकच वापरायला लागणार आहेत आपल्याला काही वर्षानंतर. सो लेट्स सी, बघू आता. पण सिरियसली 60च्या स्पीडवर ते ना कधी बोर पण होतं, खूप सारं बोर होतं, खूप सारं हे पण होतं. पण ॲट द एंड माहीत नाही काय, आरामात चिल. आणि कसे की रॉयल एनफिल्ड आहे ना, त्यामुळं मला चिलमध्ये पण असं जरा हळू याच्यात जायला पण जरा बरं वाटतं. कारण की तुम्हीच आहे, तुम्ही जेवढा हळू चालणार यू कॅन कंट्रोल युअर ओन स्पीड यार. आता काय इथं आता बॉटलनेक होतं, हे बॉटलनेक कधी निघणार. कारण की आता इथून कसं की इथून डायरेक्ट ब्रिज काय तर करायचं चालू आहे ना त्यांचं, काय तर होतं मानकुरतून डायरेक्ट ब्रिज एअरपोर्टसाठी. चला अशा टाईमला वाटतं की ॲक्टिवा पाहिजे रोज ऑफिसला जाण्यासाठी. बस नुसतं ऑफिसला जाण्यासाठी ॲक्टिवा पाहिजे, अजून काही नाही. चलो भाई, कौन सी है ये सिरियसली भाई, कसला चाललाय तोपर्यंत एक नंबर. भाई कुठली बाईक आहे आणि कितीला आहे ही आणि काय आहे सिरियसली काय चाललंय यार. म्हणजे 60च्या 70च्या स्पीडवर आहे तो. बोलू नका ती BMW आहे. आणि सिरियसली यार काय आहे. इफ रोज ऑफिसला पण यांनी असं हे करायचं असेल. ओके BMW आहे बेंचॉत भाई. हा BMW इलेक्ट्रिक घेऊन रोज यायला येत आहे. आय एम सिरियसली यार, नाईस वर्ड. मला आधी वाटलेलं की कुठली पर्यंत ॲट द एंड ही इज BMW.
बाई नो क्लच. मागून जो BMW त्यामुळेच एवढं पळवतोय. पण सिरियसली यार काय चाललाय पर्यंत, काय चाललाय, काय गेलाय. ओ माय गॉड. भाई ती आधीच ट्रक झाली वाकडी. बट सिरियसली यार मी असं खूप खुश झालेलो माहिती मध्ये, की मला वाटलेलं कुठले तर लोकल हे असेल, म्हणजे लोकल म्हणजे जास्त असं हे पण नाही. मग मी त्याच्यावरती असं BMWचा असा सिम्बल बघितला, मग माझे लागले घोडे जाम. पण चांगलं आहे दादा, आय लाईक इट. मला ॲक्च्युली वाटलं की ते कुठल्या आजकाल ते 2 व्हीलरचे ॲड येतात ना ते वाले, कारण की त्या तो डब्बा होता कुठला आपला मागचा तो JW, हा तो पण याचाच होता ना भाई. 50च्या स्पीडवर 50 हां, कारण की इथं 50ची स्पीड आहे ना ब्रो. ब्रो जा ना, तू मला अजून किती ढकलतोय. आणि मला ना जास्त करून आहे ना या लाईनमधून चालायला नाही आवडत, की भाई कधी काही म्हणजे स्लिप होण्याचे जास्त चान्सेस आहेत ना. त्यामुळं एक दिवस येईल रे आपण पण त्या BMW बाईकवर जाऊया. जाईल भाई. ती बाईक पण 4 लाखाची आहे. इमॅजिन. चार लाखाची ती बाईक आहे. थांब ना भाई. ॲक्च्युली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कधी कधी असं वाटतं की लाईक इलेक्ट्रिक कार्सपेक्षा ना इलेक्ट्रिक बाईकवर जास्त हे करायला पाहिजे, काय लक्ष. सिरियसली, कारण की इलेक्ट्रिक बाईक, कारण की कसं आहे, जो रोज कम्यूट करतोय त्यासाठी इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक कार तर खूपच चांगलं आहे. पण सिरियसली जो रोज कम्यूट करतोय ऑफिसला यायला, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक बाईकच चांगले आहेत. ॲक्च्युली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय तर हे करायला पाहिजे की लाईक इफ तुमच्याकडे इलेक्ट्रिक बाईक आहेत काही आहेत तर ते जरा जास्त असं वाटतं की प्रमोट करा. अय आपण वर गेलो रे 60च्या. तर तसं काय तर करायला पाहिजे. आय फील सो. मला त्या पुढं नाही, मला असं वाटतं की इलेक्ट्रिक बाईकला जास्त 4 व्हीलरपेक्षा, कारण की 4 व्हीलर इज टू एक्सपेन्सिव्ह. कारण की आता असं बघितलेलं तर एक हे पण ॲक्टिवा पण आता 1 लाख रुपये पण जाते रे. 1 लाखच्या वर पण जाते. त्यामुळं बोललं. कोई तो है, कारण की ही पायलट गाडी आहे. पुढं पण थांबली गाडी. पुढं ॲम्ब्युलन्स आहे का गाडी आहे? नाही, गाडीच आहे, पोलिसांचीच आहे. कोणतर येणार असेल, नाही तर असं कधी हे नाही होत, कारण की ही पायलट गाडी आहे ना. ब्लॅक कलरचे ऑल आर पायलट कार्स. काय बोलले बघा, इथं पण थांबली. इथं काय स्पीडसाठी का काय?
ती पण बघते कोणासाठी. अरे तुमची गाडी गेली पुढं. सॉरी, मी जरा स्पीड, कारण की हा माझ्या नाकातले केस एकदम जाळून टाकतोय जरा असा, अजून काय नाही. चलो. असं काय की मुंबईच्या रोडमध्ये तुम्ही बाईक चालवताना तुम्हाला असे सगळे पॅच वर्क वरतून पण तुम्हाला वाचवत चालायला लागतं. आता मी फुल असं ह्याच्यासारखं मला वाटत होतं, कुठला व्हिडिओ गेम खेळतोय ना की त्या पॅच वर्कवरतून चालवायचीच नाही आहे बाईक. कारण की त्या पॅच वर्कवरती असलं घपकनी गाडी उडते ना की काय मूडच सगळ्यांनी होय बघा. त्या पॅच वर्कवरतीच एवढी, अरे मला 60च्या स्पीडवर चालवत, आता 80वर गेलो, जाऊ दे आता. तर त्या पॅच वर्कवर गाडी अशी उडते बघा आईच्या गावात. त्या पॅच वर्क वाचवण्यासाठी मला लेफ्ट राईट आपल्यालाच चालवा लागतं. सिरियसली, ही एक क्या है. आता इथं आलो. ब्रो थांब. पॅच त्या पॅचवर्कवरतीच उलट जास्त गाडी उडते. त्या पॅचवर्कवरती बिना हे करूनच तसं चालायला लागतंय. मग म्हणजे वाचून चालायला लागतं, अजून काय नाही. युसुझू पण एक माझी ड्रीम कार होती. म्हणजे कधी पण हायलेक्स नाही आली कधीपर्यंत. काही युसुझू पण अशी भारी दिसते. तर तेच आहे, बघू आता काय. ब्रो हे बघा आणि आय कॅन फील इट यार, की कधी त्या बंपवरतून याच्यातून गाडी जाते ना, मला असं फील होतं की ते डायरेक्ट माझ्या रिम्सला लागतं करून. तर त्यामुळं मी पण आता आजकाल आरामातच आहे जरा. त्यामुळं 60च्या स्पीड मी ठरवलेली की 60च्या स्पीडनेच जायचं. या ब्रिज मला नाही माहिती, या कुठले मुंबईचे कुठले ब्रिज आहेत तिथं टू व्हीलर्स अलाउड नाही आहेत का काय नाही. पण टू व्हीलर्सचं कुठं तर अलाउड करा पाहिजे. आता हे कसं, हा BKC, इथून BKCला मी 2 मिनटात पोचू शकतो. इफ मला BKCला जायचं तर मला पूर्ण गोल फिरून जायला लागणार. तर त्यामुळं कधी असं वाटतं की BKCचे कुठले रोड्स, म्हणजे हा ब्रिज अगर चालू असता टू व्हीलरसाठी. आता मला दुसरा रोड नाही माहीत, मला हाच रोड माहिती, त्यामुळं बोललं. चलो, तरी आता गर्दी नाही, ते सगळ्यात मेन आहे. एवढी नाही आहे. ओ माय गॉड. ओके, आता आपल्याला का म्हणजे टू व्हीलर चला आम्ही साईडमधून येऊन घुसतोय ठीक आहे, पण फोर व्हीलरला पण का घुसायचं असं टू व्हीलर सारखं. बाई चल बाई, ट्रक एक तर आय डू नॉट वॉन्ट टू मेस विथ ट्रक्स. त्यांचे पूर्ण गाड्या गंजलेले आहेत त्यांच्यावर.
चलो भाई चल 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 चल. का बंद आहे सगळे का थांबले तेवढे सिग्नल पण ग्रीन आहे सगळं ग्रीन आहे then why सगळे काय एवढे थांबलेले ओ सॉरी कॅमेरा चालू आहे ना मी विसरलो मी सिरियसली बोलू आत्ता पण म्हणजे आता मी किती 5-6 वेळा आलो आहे रोज ऑफिसला पण आत्ता पण मला ना हे असतं ना काय आपलं काय बोलतात की तो ब्रिज आत्ता पण मला कधी कधी तो डाऊटफुल देतो ब्रो प्लीज हा छपरीच आहे पण जाऊ दे आता काय हा या सिग्नलनं तर आपल्याला तो ब्रिज नाही घ्यायचा आहे ओ माय गॉड प्लीज ओके मी क्रॉस झालेलो सॉरी या ब्रिजवर आपण थांबू या ओ माय गॉड थांबा आता 5 4 3 2 1 लेट्स गो ओ माय गॉड लेट्स गो आता हा ब्रिज नाही घ्यायचा आहे आपल्याला नेहमी आपल्याला आता ते लक्षात ठेवायचं आहे की जे वरती बांबू तो रॉड आलेला तो ब्रिज नाही घ्यायचा आपल्याला त्या खालचे ब्रिजेस घ्यायचे सो यस मी 60 वरतीच आहे अजून डोंट वरी Oh yeah, ITC ओके 8 4 3 2 1 0 आणि अबे 0 मध्ये तुम्हाला थांबायचं असतं रस्ते क्रॉस करणार आहे पण तुम्ही तर क्रॉस करतायत रस्ते आपण पुढून एक गेट आहे छोटीशी खिडकी आहे त्या खिडकीमधून आपण आत टाकायची आपली गाडी अरे यार चुतिया छपरी यस असंच पाहिजे रॉंग साईडनी घातली ना गाडी असंच त्याला बोलायला पाहिजे की जा पुढं होय पडला काय पण तपकनी आवाज आला Oh my God. इफ तो होंडा सिटीवाला ह्याच्यानं तर थांबला असताना रेड सिग्नलनं तर थांबला असताना
मग त्याला काही नाही झालं असतं बिचारा, काहीच नाही करू शकत तो. बट फक इट. ब्रो किती वेळ थांबायचं अजून? वन वे नो एंट्री. अरे काय? ओके भाई, माझ्या ना हेल्मेटमध्ये डास आलाय भाई, जाणार आहे. तो कधीचा फिरतोय. अरे तो कधीचा फिरत होता, तो डास आहे ना कधीचा फिरतोय 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 फिरतोय. आणि आय वॉज लाईक अ फकेट, हरामखोर निघ. आरामात चालवायची आपल्याला बाईक, नो घाई नो डाई. सर मध्ये मध्ये खिळे कसले आहेत सिरियसली. अर्धे तर अर्ध. त्यामुळं कधी कधी ना सिटीमध्ये पण एक्सपल्सच अशी खूप अशी इम्पॉर्टंट आहे. अँड इफ कोणी इंटरेस्टिंग असेल तर आय वॉन्ट टू सेल दिस बाईक. इफ कोणी पण आहे प्लीज कॉन्टॅक्ट करा आपल्या याच्यावर. काय कशावर? आपल्या चॅनलवर का याच्यावरती का इंस्टाग्रामवरती पण हे करा. आता तुम्हाला दिसतेच ही बाईक कशी आहे. एवढ्या ह्याच्यात तुम्ही बघू शकता की बाईक कशी चालते, किती स्पीड घेते, काय घेते. इफ एनीवन इज इंटरेस्टेड प्लीज प्लीज कॉन्टॅक्ट मी. अजून काय नाही. ओ माय गॉड, कोणाचा फोटो काढला ते. आवर डेस्टिनेशन. ऑलमोस्ट 8 वाजलेत. 8 वाजता आपण बरोबर पोचलेलो. तर इट्स गुड ना. 8:15ला 45 मिनिट्समध्ये मी पोचलो आहे. जास्त काही असं पळून बिळून पण नाही. आरामात गाडीची स्पीड होती, सगळं होतं. आरामात आपण पोचलो आहे. सो लेट्स सी आता काय. ब्रो why he was at the दूसरा side? कौन है बे? अरे सस्पेन्शनचा लेस कडक आवाज आला रे. नाही सिरियसली कधी असा आला नव्हता, त्यामुळे बोललो. अरे कडक म्हणजे असा कडक मध्ये आवाज आला आहे ना, तर माझी आता फाटा लागली. ओके आपली पार्किंग आहे, आपली पार्किंग जिंदा आहे. आपण लास्ट टाइम पण इथंच लावलेली, आता पण इथंच लावणार. नुसतं मला जरा भीती वाटते ते इलेक्ट्रिक बाईकच्या जवळ लावायची. अजून काय नाही. नाही तर त्या साईडला झाडाखाली लावायला पाहिजे. पण साला त्या झाडाचं चिक पण एवढं निघेल ना. नाही आंब्याचं झाड आहे ना ते बरो. आय एम बट मला इथून दिसतंय ना आंब्याचं झाड आहे ते. माझ्या बाईकवरची सगळी वाट लागून जाईल. हो तो पेबल मस्त आहे. नाही सिरियसली पडणार नाही. ओके एकच मिनटं, आय विल शो यू. फुल पॉलिश आणि मस्त. चला आजसाठी जरा टाइमपास भेटला ऑफिसमध्ये. देन चलो सी यू, भेटू ऑफिस नंतर.
वापसी में मिलेंगे, वापसी. ऑफिस झाल्यानंतर आपण परत कॅमेरा चालू करू, त्या ह्याच्यात भेटू. आता डी सी यू, बाय बाय. बघू आता. हां बाय. कॅमेरा चालू होता ना नंतर. हां वेलकम बॅक. हॅलो अँड वेलकम बॅक. झालं ऑफिस, सुटलो, 6:30 वाजलेत आणि आता घरी कल्टी. आणि आता एवढी जाम ट्रॅफिक आहे ना, जाम म्हणजे एवढी ट्रॅफिक आहे ना, मला हा टाईम कधीच नाही आवडत. हो हां, आपण खूप चुकीचं काम केलेलं आहे आणि मी खूप चुकीचं बाईक बंद पण केलेली आहे. सो बघू आता, लेट्स सी. आणि आता कसं होतं आहे आता बघू. लेट्स स्टार्ट. रोल. लेट्स रोल भाई. ओके, हवा नाही गेली ना भाई? नाही. चलो बघू आता. तो बिचारा माणूस कधीचा थांबलेला की मी बाईक काढेल करून, बट आता काढतोय. चल, थँक्यू भाई. थँक्यू बोलणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिरियसली बोलतो आहे. तुम्ही कधी पण थँक्यू बोलत नाही, कधी पण. इट्स व्हेरी हे थँक्यू बोलणं इज व्हेरी इम्पॉर्टंट टू पीपल. लोक कधी कधी उपकार करतात तुमच्यावर, बट थँक्यू बोलणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. ब्रो तर ग्राइंडर असा फिरवतोय ना एकतर. आता तर मी पळू पण नाही शकत. एवढी गर्दी आहे ना, मी पळू पण नाही शकत. खूप गर्दी आता. म्हणजे ट्रॅफिक असली खतरनाक ठिसून आहे ना ब्रो. हां भाई, सिग्नल हा असा पण सिग्नल लय छोटा आहे. मला असं पण डबल वेळा थांबायलाच लागणार आहे. आणि त्याच्यानं तो लोअर परेलच्या ब्रिजवरती तो एवढी गर्दी आहे ना भाई, एवढी गर्दी आहे ना, खतरनाकवाली गर्दी आहे लोअर परेलच्या ब्रिजवर. त्यामुळे मी अजून पण काय त्यात करू नाही शकत. ब्रो चल, तू स्विफ्ट आहे, स्विफ्ट स्पोर्ट्सचे स्वतःला मिनी कूपर तू बनवलंय, तर एवढं स्लो कसं तू चालू शकतो ब्रो? ओके भाई, हॉर्न वाजव ना. आता थांबायचं इथं. हां चला, फायनली निघालो. पण आता काय ट्रॅफिकमुळे 100 सेकंड आहेत भाई. 100 सेकंडमध्ये काय रेकॉर्ड करून काय करू? कोण आहे भाई? बेल्ट लावायला पाहिजे होता इतरचा. कॅन आय लागू शकतो का? हो येस. चला मग जरा वेळ नंतर परत करू, कारण की मला नाही माहीत आता कसं काय आहे, तर बघू. देखो ना गाइस, देखो ना कैसा है ये ट्रैफिक गाइस, देखो ना. अरे दीदी लय डेंजर चालवत आहेत गाइस. देखो ना गाइस, देखो ना ये ट्रैफिक को, देखो ना. या हिरोनी बाईक काढून ठेवली आहे. सगळंच अडून ठेवलं या दादानी. हां मी नाही हे करत आहे. गाईस कसली ही ट्रॅफिक, कसली ही. मी त्यामुळे ना कधी मला ना या टाईममध्ये ना मी निघायचं खूप अवॉइड करतो ॲक्च्युली. सिरियसली मी या टाईममध्ये अवॉइड करत असतो निघायचं. भाई चला चला, सगळे लेफ्ट, सगळे ऑलमोस्ट राईटवालेच आहेत, त्यामुळं काही एवढं टेन्शन नाही आहे.
या हिरोनी बघा की कसं आपलं थोबाड बाहेर काढलंय. ओ माय गॉड, नुसतं हेच आहे का? हाच एक पॅच आहे तिथं एवढी ट्रॅफिक असते ना, हा आणि पुढचा सिग्नल, त्याच्यानंतर काही एवढं वाटत नाही. ब्रो सायकल घेऊन पण काय फायदा नाही माहिती आहे का या याच्यावर असल्या ट्रॅफिकमध्ये. ब्रो जा, कोण आहे फडफड फडफड करतोय कधीपासून? ओके हाच आहे. ब्रो डोंट मेस विथ मी, आय डोंट मेस विथ यू. हो सॉरी. चला आता काय ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे, त्यामुळं ओ मी पूर्ण ट्रॅफिकचा रूल त्यात बाईकला. मला बंद करायचं आहे कॅमेरापर्यंत भाई. 2 सेकंड पण नाही थांबत आहे ट्रॅफिक की मी त्या न्यूट्रलमध्ये गाडी टाकू आणि लगेच हे करून. हां ब्रो का ओके दादा, सॉरी दादा, मी एकदम ह्याच्यात निघालो. आय एम व्हेरी मच सॉरी. केवढी घाई आहे. अरे एवढ्या वेळ कॅमेरा चालूच होता, सॉरी. केवढी घाई आहे भाई या माणसाला. सगळे एका लाईनमध्ये आरामात चाललेत कारण की एकच लाईन बनू शकते इथं, तर कशासाठी? फार त्या सिग्नल, तो सिग्नल महत्त्वाचा, म्हणजे त्या सिग्नलपर्यंत आपल्याला खूप गर्दी भेटणार आहे. आणि सकाळी तर भाई मी इथंपर्यंत 45 मिनिट्समध्ये आलेलो. 45 मिनिट्सच ना. मी 7:15ला निघालेलो. 7:15ला मी एक्झॅक्ट निघालेलो. 7:15ला निघालो मी. इथं 8 o'clockला मी इथं घरी इथं ऑफिसच्या खाली पोचलेलो. प्लस मी बाईक वीक ठेवून 8:20ला माझं हे काय चेक इन टाईम, म्हणजे ऑफिसमध्ये जे चेक करतो ना, ते माझं 8:20चा टाईम आहे ब्रो. तर त्यामुळं भाई मी सकाळी 45 मिनिट्समध्ये पोचतोय. आणि संध्याकाळी यार संध्याकाळचाच एक आहे. पण मेन कसं आहे की याच्यात पण आहे रे स्ट्रगल, तर इथ्यात पण आहे. मेन कसं आहे की मला तीन प्लॅटफॉर्म बदलायला नाही लागत आहे. लोअरवरतून मी जाणार प्रभादेवीवरतून मी चेंज करणार परेलवरतून, परेलच्या इथून मी घेणार कुर्ल्यावरतून मी जाणार नेरूलसाठी. तर एवढा स्ट्रगल होता माझ्या ह्याच्यात. आहे ते 1.5-2 तास आरामात लागायचे मला. तर ते आता 1.5-2 तास न लागण्यापेक्षा मी बोललो की आठवड्यातून एकदाच यायचं यार आता. तर म्हणजे आता मला एकदा यायचं आहे कारण की माझे बॉस गेलेत सुट्टीवर, तर ऑफिसमध्ये येऊन काय फायदा नाही आहे. तर त्यामुळं आता किती बघा ना, मी ट्रेन तिकीट काढलं असतं, हे काढलं असतं, त्यात पण काय हे नाही. कारण की ट्रेनचं तिकीट तुम्ही काढा किती वेळा, 100 वेळा जावा, काय फरक नाही पडत. बट ॲट द एंड दिस इज व्हॉट इट इज. ओके सिक्युरिटी रॅपिडोवाला आहे. देन चला भेटू परत जरा वेळ नंतर.
भेटू जरा याच्यात. ठीक आहे, बाय बाय. ब्रो काय ट्रॅफिक आहे. आणि चला यार, आता जरासा आपण हे ट्रॅफिक मधून बाहेर निघू आणि आपलं डोकं परत नीट झाल्यानं. आज मला अजून एक्स्ट्रा काम करायचं, घरी पोचल्यानंतर परत काम आहे. आईच्या गावात ऑफिसमध्ये 8.5-9 तास घालवायचे आणि परत घरी येऊन पण काम करायचं. आईच्या गावात त्यांच्या. त्यामुळं मला असं वाटतं की कधी कधी बाईक घेऊन मी असं ऑफिसला येतो ना, खूप भारी वाटतं. कारण की सगळा राग या हेल्मेटच्या आत निघून जातो बोलून असा. सो दॅट्स वाय आय लव्ह बाईक. दादा चल लवकर. भाई मालिक झाला इथं. भाई मालिक जरासा गलती हो गई मालिक. नाही इधर गाडी खराब झाली का काय असंच वाटतंय. मालिक हो गया इधर तो. साला माझी तर रॉयल एनफील्ड अशी ही करत असेल ना की एवढे वर्ष तिला असं एकदम ह्याच्यात ठेवलेलं, काय गॅरेजमध्ये असं हे करून करून आता एकदमच तो बोलायचं. भाई काय अंगात आलंय की रोज एवढे किलोमीटर चालवतोय मला. सिरियसली माझ्या बाईकला तर तेच वाटत असेल. अँड लेट्स मीट यू इन सम टाईम. भेटू चालू आहे ना तू. ओके यार येतं. ओके ठीक आहे, काय नाही. इफ तुम्हाला अँगल बिंगल जरासा खराब भेटला असेल तर प्लीज तुम्ही हे करा, काय समजून घ्या माझे इमोशनल्स आणि हे. आणि सबस्क्राईब करा, लाईक अँड कमेंट करा. कसे आहेत आपले व्हिडिओज मला माहिती खूप नॉर्मल आहेत, दुसऱ्यांसारखे एकदम छान आणि असं ढिच्चॅक नाही आहे. बट मला असेच ठेवायचे रिअल लाईफ व्हिडिओ. बाई येऊ नको. तर कोणाला पण हे होत असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. आणि भेटू जरा वेळात. हे भाई कोणाच्या ह्याने डोके लावून असे केलेत. आणि कुठला मंत्री बोलवता की मी रात्री ड्राईव्ह करतो आणि सगळे हे बघत असतो. कुठले मंत्री होते भाई की मी रात्री ड्राईव्हला जातो, हे जातो, रस्ते सगळे एक नंबर आहेत. भाई तुम्ही चुकीच्या गाडीमध्ये फिरताय, मग त्या चुकीच्या रोडमध्ये फिरताय. मी एवढंच बोलू शकतो. मी कुठं तर ऐकलेलं की कुठलं तर एक मंत्री होते का कोण होतं की मी ड्राईव्हला जातो, याला जातो, सगळे रस्ते सगळे सिक्युरिटी मी बघत असतो एकटा जाऊन. तुम्ही नाही बघत आहे, सिरियसली बोलतोय. ब्रो दीदी तुम्ही एक तर ब्रेक लावलाय आणि प्लस तुम्ही हेडलाईट पण नाही लावली आहे. हेडलाईट शोसाठी नसते का, हेडलाईट तुम्हाला हेडलाईटचं बिल तुम्हाला नाही येत, मला एवढं माहितीपर्यंत. ब्रो चल
हे तर डीजीचे डिस्क ब्रेक एकदम लागलेले आहेत, पण डीजीची हेडलाईट नाही लागली आहे. ब्रो, व्हाट द हेल? ब्रो चलो. आणि हीच आहे आपली स्ट्रगलिंग, आणि ही आपली डे टू डे लाईफ. मला नाही मजा विजा दाखवायची, मला नुसतं सजा दाखवायची, सगळ्यांना सजा. काय बॉटल नेक यार. चल ब्रो चल चल. ओ येस, अगेन सजा, अगेन सजा. होय, सजाच सजा आहे भाई. लोक एवढ्या गर्दीत फोन बिन कसा ऑपरेट करतात इथं. मला साधा तो गोप्रोचा एक बटन दाबायला पण नाही होते, इथं लोक फोन ऑपरेट करतात आहेत सिरियसली. कारण की मी कधी केलं नाही ना तसं. फायनली आपण आता मानकूरमधून निघतोय बाहेर. फायनली हां, गाडी खराब नाही, इथं मालिक झालेला आहे. एकामेकांना ठोकलेले आहेत लोक एकदम डुडुम ढाम. मालिक मालिक एक गडबड हो गई मालिक. नाही नाही, याची गाडी खराब झाली, जाऊ दे. मालिक नो मालिक तरी. भाई कुठून पोरीचा आवाज कुठून येतो एवढा आडा ओढा एकदम. ब्रो 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 ब्रो. हे रिक्षावाल्याने काय मध्ये घातली तेच नाही कळत. हे आहे जागा माहिती, पण मोटरसायकलला ठेवा ना जरा. कशासाठी हार्ट एक टाइमला तुम्हाला घुसायचीच आहे तुमची. आता मी एवढं मंजिल के पास हूँ, मेरे लिए सिग्नल भी है, बट मैं निकल पाऊंगा क्या नहीं. बघ ना किती 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 अडून ठेवलं एवढ्याशाने. बघूच आता. सो लेट्स सी. हां, मानकूर अँड मानकूर अँड मानकूर. बघू. ओके, ती दीदी एवढ्या जोरात फोनवर बोलते की त्याचा आवाज इथपर्यंत येतोय. वाव, मला कळत नाही पण त्याचं. मला वाटतं याची हवा कमी झाली का काय माहीत नाही, बघा लागणार आहे. ब्रो रुकना. कोण आहे ब्रो? चल, सगळ्यांना थांबून ठेव इथून. ओके, हो ये बेबे. तरी नाही, मला जास्त या साईडनी नाही सारखाच आहे. जास्त या साईडच्या लाईनमधून नाही चालत. बघू. तरी याच आपण निघालेलो आहे आता इथून. आणि आता तुम्हाला खूप काळोख काळोख दिसत असेल, पण आय डोंट केअर.
ओके, आता आरामात चालवायचे, आरामात चिलॅक्स मध्ये चालवायचं, चिलॅक्स. कारण की आपण एवढ्या वेळ ट्रॅफिकमध्ये होतो आणि आपली बाईक एकदम अशी सॉलिड हॉट आणि गरम झाली असणार आता. तर उसको थंडा, आता ही एअर आहे, आता ही एअर कूल्ड आहे, कधी पण एअर लागणार नाही, कधी पण आपण काय करू नाही शकत. तर अय भाई, डोंट ओ नो. हो, दीदी ऑन होंडा गियर. नाही यार, हां, बट येस, दीदी चांगले चालवतात ना बाईक, काय कटबीट मारून काढतात बघा ना. मला काय माहिती, आय एम लाईक चिलमध्ये चालवायचं, आय एम नॉट रावळे हे नाही, पण मला अशी बाईकची असं जरा आज माहीत नाही, मला असं बाईक खूपच असं बाउन्स का वाटते मला नाही माहीत. And we are at our station. Oh yes, sorry. अरे काय थुकतोय भेंचोद, आणि का थुकतोय? अरे विंझरच आहे ना ती? नाही, विंझर नाही, कुठली ती बॅटरी कार, कुठली एकदम त्याला सिंगापूरवाली, ती वाली आहे. हा, फायनली आपण आलेलो आहे बाहेर. चला देन भेटूया जरा. आता आपण पाम बीच बघू, आज पाम बीच रोडने जायचं का कसं जायचं, लेट्स डिसाइड बाद में, जरा देर बाद, आणि भेटू तुम्हाला जरा वेळात. चलो बाय बाय. देखो ना गाइस, ब्रो आता आपण खूप आलेलो आहे. किती वाजलेत मला पण नाही माहीत. आता ऑलमोस्ट नेरूलला आलो आहे. आता मी सिरियसली आता नेरूलला आलो आहे, पोचलो पण आहे. आपल्या घराच्या इथं ऑलमोस्ट 1-2-5 मिनटात घर आहे. ओके बाईक काय चालू आहे? दीदी ट्रिपल सीटमध्ये एकदम गेली असते, बट आता वाचलेत. ट्रिपल सीटमध्ये दीदी गेले असते. दीदीचा बॅलन्स ऑफ बॅलन्स झालेला, पण दीदी वाचली.
ब्रो ही मला काय वाटतं ही आमच्या इथंचीच ऑडी आहे. वाय आय थिंक सो मला दुसऱ्यांचं नाही माहीत, पण मला असं वाटतं की ही आमच्या इथरचीच आहे. औदी येस, मार लेफ्ट. हे बघा, हे सगळ्यात युजलेस लोक आहेत ना हे इतरचे. ही पब्लिक बघा, दोन्ही साईडला पार्किंग करायचे हुबलक साले. एज्युकेटेड गावठी आमच्या 21मध्ये का नेरूलमध्ये राहणारे एज्युकेटेड गावठी आहेत सगळे इथं राहणारे लोक. आणि ही आता पुढे जाऊन राईट मारे, पुढे जाऊन परत लेफ्ट मारेल ही, आणि आमच्या इथं येईल. अरे दीदी पुढं बघा, कपलला नको बघा. हा फायनली वी आर ॲट होम. हा चलो बाय बाय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ इफ असा एकदम रॉ व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. इफ तुम्हाला असे रॉ व्हिडिओ आवडत असेल तर. हां, मग कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि हे सगळं आपले व्हिडिओज आणि हे, तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. सिरियसली लाईक अँड सबस्क्राईब माय व्हिडिओज. सबस्क्राईब करा मेन, आणि लाईक पण करा आणि कमेंट पण करा. तर त्या आता आपण जरा 5 मिनटं 2 मिनटं तर आपण आपली बाईक गरम करायला ठेवूया. ओके देन बाय बाय. इथाचा कॅमेरा आधी बंद करू. देन चलो बाय. आणि इफ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब अँड सगळं करा. देन चलो बाय बाय.